नमस्कार मंडळी, मी शिवानी. तुमचं सात्विक आहार या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ म्हणजेच खापरावरची पुरणपोळी बघणार आहे. चला तर रेसिपी बघू. त्यासाठी आपण एका मोठ्या परातीत गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून त्याचा सॉफ्ट डो बनवून घेऊ. डो बनवून झाल्यानंतर आपण त्यात वरतून थोडासा पापडखार, तेल आणि चवीपुरता गूळ टाकून त्यात मिक्स करून घेऊ आणि त्याला वरतून पाणी लावून साईडला ठेवूया. पीठ भिजल्यानंतर त्याला आपण झाकून रेस्ट करायला ठेवू. कमीत कमी 2 तास किंवा 4 तासही ठेवलं तुम्ही तरी चालेल, कारण ते भिजून सॉफ्ट झालं पाहिजे. आता आपण खापरावर मांड्या बनवायला घेऊ. पीठ भिजल्यानंतर आपण त्याचे 2 सारख्या आकाराचे गोळे बनवू आणि त्याला हाताने थोडं थापून घेऊ. जसं की मी व्हिडिओत दाखवते तसं तुम्ही हाताने त्याचा गोल शेप करून घ्या, किंवा तुम्हाला जमत नसेल तर ते तुम्ही लाटण्याने लाटून घेतलेत तरीही चालतील. त्यानंतर आपण यात पुरण भरून घेऊ. इथे आपण पीठ भिजवताना एक काळजी घेऊ की नेहमी आपण पोळ्यांना जितकं मीठ वापरतो त्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं आहे. पुरण भरून झाल्यानंतर त्यावर आपण थोडंसं बाजरीचं पीठ टाकू आणि त्याला कव्हर करून घेऊ. ते आपण छान दाबून घेऊ दोघं साईड्स. इथे आपण पोळ्यांना वरतून लावण्यासाठी बाजरीचे पीठ वापरतोय. तर आपण ते छान प्रेस करून घेऊ आणि त्याला लाटण्याने लाटून घेऊ. पोळी लाटताना आपण अगदी हलक्या हाताने पोळी लाटतोय. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीलाही शेअर करा. बाय बाय.